हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत. आणि आज आपण आलेलो आहोत मावळ तालुक्यातील गडद या गावी. आणि बघू शकताय तुम्ही, हा गडदचा नजारा आहे. खूप सुंदर प्लेस आहे. पावसाळ्यात तर खूप सुंदर फिरण्यासारखं, पूर्ण सह्याद्रीने भरलेला हा परिसर आहे. आणि खूप जवळजवळ डोंगर आहेत. आणि आपण जाणार आहोत गडद गावचं प्रसिद्ध भैरवनाथ मंदिर. त्या मंदिरात जाणार आहोत आपण. ते मंदिराचा आज जर्नी आहे आपली, तुम्ही बघू शकता. आपण निघलेलो आहोत आपल्या फॅमिलीसोबत आणि लवकरच आपण पोचणार आहोत तिकडे गडद ये. आणि आपण जिथे स्टे केला आहे तिथूनच अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर हे मंदिर आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि ही आहे आपली फॅमिली. सर्वे चाललेलो आहोत मंदिरात पाया पडण्यासाठी. आणि खूप छान असा ब्लॉग होणार आहे भावांनी, बघा तुम्ही, नक्की बघा. आणि चला तर मग आता चालू करूया आपली जर्नी काही क्षणात. चला बघा, हा येतो रस्ता आणि आपण आता स्टार्ट करतो. बघा पुढे आपला भाऊ चालला आहे रस्ता दाखवत आपल्याला. तो आपल्याला घेऊन चालला आहे गडद ग्रुप ग्रामपंचायत गडद. आणि या गडद गावचं जे भैरवनाथाचं मंदिर आहे, त्या भैरवनाथाचे मंदिर आपण पाहायला चाललेलो आहोत. चला तर मग आता स्टार्ट करूया. मित्रांनो, ही आहे गडदगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. ही आहे गडदगावची प्राथमिक शाळा आहे भावांनी, बघू शकता. बाजूलाच ग्रामपंचायत आहे गडदचं. चला तर मग आता पुढे.
मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत गडद गावामध्ये. एंट्री करतोय आपण. समोर एक त्यांनी नवीन बांधलेलं भैरवनाथाचं मंदिर आहे छोटंसं, आणि जे मोठं मंदिर आहे मेन देवस्थान त्यांचं ते आहे सह्याद्रीच्या कुशीत बसलेले आहे एकदम. आपण तिकडे जाणार आहे. खूप सुंदर प्लेस आहे भावांनो, एकदम सुंदर. बघू शकता, हे आहे ते मंदिर जे नवीन बांधलेलं आहे ते. इकडेच यात्रा भरते आणि आता आपण चाललो आहे म्हणजे गावातून गावाच्या पाठीमागे एकदम डोंगराच्या साईडला मंदिर आहे ते. पाहू शकताय तुम्ही. चला तर मग आता जाऊया मंदिराकडे, थेट मंदिराकडे जाऊया. मंदिरात एंट्री करतोय भावांनो आपण. मंदिरात एंट्री करताच समोरच खूप सुंदर असं पितळाचं कासव ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम पंचधातूचं कासव आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. लगभग 50 बाय 50चं मंदिर आहे. आणि ही आपली लेक चारवी पाया पडते मंदिरात. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर. थोडीशा मुक्या जीवाला कळतंय पाया पडायचं. आणि हे पहा, आतला गाभारा दाखवणार, मंदिर दाखवणार. हे आहे ते भैरवनाथाचं मंदिर. पूर्ण कोरीव व दगडात मंदिर मूर्ती घडवलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि खूप सुंदर अशी बनवलेली. पाठच्या साईडने दाखवते. पूर्ण राऊंड मारूया आपण. खूप सुंदर आहे, खूप छान प्लेस आहे आणि खूप मस्त आहे. बघू शकताय तुम्ही, एवढं मोठं मंदिर आहे. आणि मंदिराच्या दरवाजाच्या वरतीच भव्य असा आरसा लावलेला आहे. खूप सुंदर. बघा, एकदम छान. सेल्यूट आहे, आपला सेल्यूट आहे या गोष्टीला. चला तर मग आता बाहेर दाखवूया. तुम्ही बाहेर पडतोय आपण. समोरच
भव्य अशा कातळात कोरीव पादुका आहेत. पादुका कोरीव काम केलेले एकदम सुंदर असं. म्हणजे पहिलं जुनं इथं एक मंदिर होतं, त्याची पडझड झाली आणि नंतर नवीन मंदिर बनवलेले आहे. बघू शकता हे कशा शिळा आहेत, एकदम घडीव शिळा आहेत या साईडला दाखवणारे. इकडे एक पिंड आहे शंकराची. पिंड आहे शंकराची. घोडा आहे. बघू शकताय तुम्ही पूर्ण कोरीव भरीव कोरीव दगडात घोडाचं हे केलेलं आहे. मूर्ती बनवलेली पाहू शकताय तुम्ही. हे बघा एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे. आणि ही एक समोर मूर्ती आहे कोरलेली, बघू शकता. समोरच खांब आहेत ज्याचे दिवे लावण्यासाठी उपयोग करायचे, ते खांब आहेत समोरच. सुंदर असे खांब लावलेले आहेत. 2 खांब आहेत, 2 ज्योतींचे खांब आहेत. ते खूप भव्य उंच आहेत आणि सुंदर असा निसर्गात सह्याद्रीच्या कुशीत बसलेले हे मंदिर आहे. खूप सुंदर. मित्रांनो हे पहा, छान अशी कातळात कोरलेली एक वाघाची मूर्ती आहे. खूप साऱ्या मूर्त्या आहेत तिथे कोरलेल्या दगडांवरती. पूर्ण कोरीव काम आहे. पण कोणत्या मूर्त्या कसल्या आहेत एवढं आपल्याला माहीत नाही इथे. पण सर्व प्रयत्न करतोय दाखवायचा. एकच मूर्ती याच्यात ओळखलेली आहे आम्ही, ती म्हणजे एक लास्टला सगळ्यात दाखवणार आहे तुम्हाला, शंकराची मूर्ती. जुनं आहे हे, घडीव काम आहे. मला वाटतं इथे असा हे डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या याच्यात या कोरलेल्या आहेत दगडांमध्ये या मूर्त्या. पण इथल्या गावकऱ्यांनी फुल मातीमध्ये अर्ध्या मूर्त्या काढून टाकलेल्या आहेत. काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही. आपण जास्त काही बोलू शकत नाही याच्यावरती, कारण आपल्याला जास्त माहीत नाही इथे बघा ही शंकर पार्वतीची मूर्ती आहे. आणि हे बघा इथं लास्टला जी मूर्ती मी बोललो ना, ही शंकराची मूर्ती आहे. बघू शकताय लेफ्ट साईडला डमरू आहे, डोक्यावरती नाग आहे. ही अशी शंकराची मूर्ती. खूप सुंदर असं कोरीव काम आहे. आणि त्याच्या पुढे एक मूर्ती आहे, तिचे अवशेष तुटलेले आहेत. अर्धीच मूर्ती म्हणजे वरचा मुंडक्याचा भाग नाही आहे. बघू शकता हे म्हणजे मला वाटते जे अवतार घेतलेले आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर असा प्लेस आहे, खूप छान आहे. आणि पाहू शकताय. आता पुढे जातोय आपण. हे गाव दाखवतोय, गडद गाव. खूप सुंदर असं गाव आहे गडद. छोटंसं गाव आहे पण खूप सुंदर आहे आणि एकदम सह्याद्रीच्या कुशीत बसलेले हे गाव. बघू शकताय तुम्ही, हे असं गाव आहे. खूप सुंदर अशा पर्वतरांगा आहेत सह्याद्रीच्या. सुंदर असं गाव आहे, माहोल आहे. मित्रांनो सगळ्यात खास बात दाखवतोय तुम्हाला, बघू शकताय तुम्ही. तोंडाला आहे ना, तोंडाला पाणी सुटेल अशी वस्तू आहे. खूप आंबा पूर्ण वाकला आहे, एकदम खाली वाकून गेला आहे, असा पूर्ण भरला आहे तो. आणि हे पहा, यो आहे एक सह्याद्री. सुंदर असा सह्याद्रीने भरलेला माहोल आहे. आणि मित्रांनो दुपारचे 2 वाजलेत, वाटणार नाही. कडाक्याचे ऊन आहे, एकदम असं ऊन आहे का एखाद्याला चक्कर येईल असं ऊन आहे. पण हवेमुळं आणि ह्या निसर्गाच्या वातावरणामुळं ऊन हे वाटतच नाही का ऊन आहे म्हणून. दुपारी पडलेलं हे खूप सुंदर प्लेस आहे. आणि जे मंदिर बनवलं आहे खूप सुंदररित्या बनवलेलं आहे. इकडे पाहू शकताय तुम्ही, भव्य असं ब्लॉकिंगचं पूर्ण मैदान बनवलेलं आहे. कॉन्क्रीटचे रस्ते खूप सुंदर छान केलेले आहे. आणि हे पहा, हे आहे पारंपरिक पद्धतीने जे बनवली जाते गौरी. गाईच्या म्हशीच्या शेणापासून बनवतात ती ही गौरी आहे. बघू शकता चूल पेटवण्यासाठी, आग लावण्यासाठी याचा वापर केला जातो. या जनावरांना जे मच्छर जावचं त्याच्या धुरासाठी या गौरीचा वापर केला जातो. बघू शकता ह्या गौऱ्या
खूप सुंदर अशा गवऱ्या थापलेल्या आहेत. खूप साऱ्या गवऱ्या आहेत. 3-4 हजार गवऱ्या आहेत भावांनो. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. खूप छान. या साईडला पेंडा साठवलेला आहे जे गाई जनावरांना खाण्यासाठी. आणि हे पहा, ही आहे मानाची पूर्ण तयारी आहे अशी का कधी खातोय कधी पिकतात. एकदम खतरनाक असं आहे. बघितलं तुम्ही झाडे ना मित्रांनो वाकले वजनांनी. बघ सपोर्ट लावलेत पूर्ण पूर्ण वाकलंय झाड. एवढे आंबे आले. खूप सुंदर आहे. एकदम भव्य झाड भरलेले. आणि अजून एक दाखवणार आहे तुम्हाला. इकडे आपल्याला आहे ना 2 जनावरांचे डोक्याचा भाग भेटलेला आहे. तिथे ठेवला होता त्याचा आपण व्हिडिओ काढला. ही आहे आपली सुनबाई हात करते. मित्रांनो तुम्हाला अजून एक आपल्याला इकडे एक वस्तू दिसली ती दाखवणार आहे. खतरनाक भयानक आहे. घाबरेन माणूस. हे पाहू शकताय तुम्ही बघा. 2 जनावरं मेलेली आहेत. त्यांचं मुंडके ठेवलेले आहेत. हे बघू शकता. म्हणजे खूप दिवस झालेले आहेत पण त्यांचं ते डोक्याचा भाग आहे मेलेला. हे बघू शकता. खूप भयंकर दिसत होतं ते. आणि मित्रांनो आपल्याला अजून एक खूप सुंदर अशी वस्तू दिसली ह्या निसर्गरम्य सह्याद्रीमध्ये. हे पहा, मोर आणि लांडोरी सोबत होती. खूप लांब होती. झूम काढून आपण व्हिडिओ काढला यांचा. बघू शकताय तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भावांनो. आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉग.